सचिन नाईर आपल्या सोबत आहे। मराठी भाषेचा मुद्दा जोर धरतोय असं म्हणावं। हो 100% निवळ मराठी भाषा पुरता नाही, मराठीच्या हिताचं आणि रक्षण करण्यासाठी सर्वजण आपण एकत्रित आलोत, एकटवले आहोत आणि यामुळे पुढे महाराष्ट्रामध्ये कोणाचीही हिंमत होणार नाही, कुठचाही शासन असो की मराठीच्या विरुद्ध किंवा मराठीकरांच्या विरुद्ध काहीतरी निर्णय घेण्याच्या बाबतीत। आणि म्हणून जसं 5चा आता हा मोर्चा संपला, आम्ही 9च्या तयारीला लागलेलो आहोत। 9 तारखेला पण देखील गिरणी कामगारांचा संयुक्त 14 संघटना एकत्रितीने येऊन ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला एक ऐतिहासिक काम करण्याचं काम करून घेऊन पाठिंबा दिला होता, त्याच मुंबईतल्या गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर शेडू आणि वांगी हे वांगणी जे 75 आणि 80 किलोमीटर लांब ढकलण्याचा जो प्रयत्न होता त्याचा निषेध करण्यासाठी। आणि दादागिरी बघा, 2024ला GR काढलेला की या 2 ठिकाणी तुम्हाला मान्य घ्यावं लागेल, नाही तर तुमचा हक्क संपून टाकू। कोणा तुम्ही बोलणारे आहेत? तुम्ही काय मेहरबानी करतायत का गिरणी कामगारांना घर देत आहेत? यासाठी पण देखील प्रचंड आवाज उठवण्याचं काम मुस्कटदाबी करता गिरणी कामगारांची 100%। तुम्ही बघा ना, तुम्हाला 2 ठिकाणी घ्यायचं घ्या। राज्याचे उपमुख्यमंत्री गृहनिर्माण मंत्र्यांनी सांगितलं म्हाडाला अहवाल तयार करा 15 दिवसात की मुंबईत कशी आपण घरं देऊ शकतो। अहवाल राहायला बाजूला, नवीन सॉफ्टवेअरवरती या 2 घरं होते आणि ते घरं चड्डा नावाच्या एका बिल्डर आणि काही संघटने त्यांचे एजंट झालेले आहेत, म्हाडामध्ये कार्यालय थाटवतात। काय संबंध आहे त्यांचा? आणि म्हाडा ही अशा पद्धतीने जे संपलेली स्कीम आहे, ज्या गावामध्ये त्या स्कीम देत आहेत त्याच्या बाजूला 11 लाख रुपयाचा रेट आणि इकडे 15 लाख रुपये द्यावे लागतात। ते सांगतात नाही तुम्ही 9.5 द्या, बाकीचा सबसिडी आम्ही पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत देऊ। ही फसवणूक गिरणी कामगारांची चाललेली आहे। नक्कीच, पण यासाठी आवाज उठवणार शिवसेना रस्त्यावर उतरेल, आवाज उठवणार आणि आम्ही दोन्ही सर्वांना निमंत्रित करतोय। आम्ही पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींना भेटलो, काल महाविकास आघाडीचे घटक सर्व यांनाही भेटलो, 14 गिरणी कामगार संघटनेचे लोक, मनसे नेते राज ठाकरेंना पण भेटणार आहेत आणि कदाचित हे दोन्ही या विषयासाठी परत एकदा येतील अशी शक्यता न करता येत नाही। पाठिंबा देतील गिरणी कामगारांच्या मुद्द्यावर? भेट झाली नसल्यामुळे मला माहीत नाहीये, पण आम्ही त्यांच्याकडे ती 14 संघटनेची जी लोक आहेत ते जाणार आहेत। पण या निमित्तानं किती होतकरू आहे म्हणजे शिवसेना पण भविष्यात कसं पाहते? दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील या निमित्तानं, कारण मराठीचा मुद्दा घेऊन पुढे जात होते, आंदोलन पण करणार होते। 5 जुलैला पण सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला। कसं पाहता भविष्यात एकत्र होतील दोन्ही भाऊ? एकत्रित मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र होती ही गोष्ट आता शक्य झाली। आणि तुम्ही बघा, तुमच्या चॅनलचे व्ह्युअर्स जास्त असल्यामुळे मी तुम्हाला अजून सांगतो की मराठीची गळचेपी होत होती आणि मग मनसेने भूमिका वाटली, लोकांमध्ये एक प्रश्नचिन्ह व्हायचं, अरे हे कुठपर्यंत बोलतील की नाही। आम्ही बोललो तर बोललो ह्यांची तेवढी संख्या नाही, पण या एका निर्णयामुळे आता मराठी माणसांच्या मनामध्ये जी खदगद होती की आपल्याबद्दल कोणीच बोलणारा राहिला नाही, कोणीच वाली राहिला नाही, ती खदगद दूर झालेली आहे। या गोष्टीची नाणी मी समजतो। राजकीय ठीक आहे, निवडणुका येत असतात, निवडणुका जातात, ते बरोबर येतील नाही येतील, आम्ही राहू नाही राहू, विधानसभा झालं, लोकसभा झालं, महानगरपालिका होतील, परंतु प्रश्न असा आहे की कोणाचीही हिंमत होणार नाही आता मराठी माणसाच्या बद्दल शब्द काढून त्याच्यावर अन्याय करण्याची। नक्की भास्कर जाधव नाराज आहेत का शिवसेनेमध्ये? बऱ्याच चर्चा त्यांच्याबद्दल रंगतात। काल मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं विरोधी पक्षाच्या पत्रावरती त्यांची सही नव्हती, ते मोर्चात सहभागी झालेले दिसले नाही। नाही, अजिबात नाही। काल उरणमध्ये पक्षाच्या कार्यक्रमासाठी ते तिकडे प्रमुख वक्ते म्हणून होते, त्या कार्यक्रमाला मीही जाणार होतो, ते तिकडनं सुरुवात करणार होतो आणि मी शेवट करणार होतो। विधानसभेचा हा कामकाज सर्वपक्षीय आम्ही त्यामध्ये बैठकीमध्ये त्यांचाही देखील विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा झाली, माझ्याबरोबर स्वतः चर्चा झाली आणि ते होळीसाठी जे करण्यासाठी ते तिकडे उरणला असल्यामुळे येऊ शकले नाही। आज होते ना आंदोलनाला, ते आज आंदोलनाला होते आणि आम्ही तर आग्रह धरतोय की विरोधी पक्ष नेतेपद हे द्यावं। एवढीच जर त्यांना काळजी त्यांच्याबद्दल असेल त्यांनी जाहीर करावं त्यांना विरोधी पक्ष नेतेपद। सर आम्ही तर ऑलरेडी निर्णय घेऊन झालेला, का करत नाही? म्हणजे खेळी करून घेऊन आपसामध्ये करतात। भास्कररावजी एक फार उत्कृष्ट वक्ते नाही तर एक उत्कृष्ट वैचारिक काम करणारे एक नेतृत्व आहे आणि मला निश्चितपणे माहीत आहे की ज्यावेळी असेल ते परखटपणे बोललं, हे त्यांचा आज नाही जुना स्वभाव आहे, फार कमी लोकांना आहेत। आणि म्हणजे आता मी जुन्या आठवणी सांगणं योग्य होणार नाही, पण राज्याचे मुख्यमंत्र्यांमध्ये तसे नमवायचे ज्यावेळी ते राज्यमंत्री असताना पण आहे, ते आहे समोरासमोर नगरविकास खात्याचे राज्यमंत्री नात्याने। तर मला वाटत नाही, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की मराठीच्या हितासाठी आपण सर्वजण एकत्रित झालो आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की मुंबईमध्ये राहणारा जो इतर मराठी जो व्यतिरिक्त जो समाज आहे त्यालाही वाटत होतं काय चाललं आहे सरकारचं। म्हणजे हिंदीबद्दल द्वेष नाही आहे, जनगणमनामध्ये आम्ही काय बोलत नाही का?
राष्ट्रीय गीत म्हणून घेऊन राष्ट्रीय भाषामध्ये त्याचा आदर आहे. आपण जीवनामध्ये वावरतो. आपल्या मुंबईमध्ये ती आपली मुंबईची हिंदी बोलीभाषा आहे. ही सर्व गोष्टी जरी असली तरी देखील तुम्ही काल परवापासून बघा, पंजाबी समाजाची लोक, जैन समाजाची लोक आणि विशेषतः तुम्ही बघितलं असेल ख्रिश्चन, कॅथलिक आणि मुस्लिम, ते सांगता हे क्या चल रहा है. म्हणजे ही ज्यावेळी भूमिका होते त्यावेळी. आणि तुम्ही अपेक्षा कराल का तामिळनाडूमध्ये मी जाऊन सांगेल नाही आम्हाला मराठी सक्ती करा किंवा हिंदी सक्ती करा, होईल का? प्रत्येकांची जी भाषा वरतीच हे राज्याचं निर्माण झालेलं आहे. भाषा ही मातृभाषा म्हणून घेऊन मग का आपण लिव्हिंग सर्टिफिकेटवर लिहितो तुमची मातृभाषा काय? ताई याला धरून म्हणतायत की मराठीचं काय, मराठीचं आहे की महानगरपालिकेचं आहे, हे उद्धव ठाकरेंनी सांगा. ते दिसेल ना. आम्ही आणलं का GR? हा महाराष्ट्राचा आहे. नक्की धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी सचिन अहिर यांनी मांडली आणि त्यासोबतच महाराष्ट्राचं असं म्हणतात. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.